नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद नगरपालिकांच्या निकालाने पुन्हा एकदा दाखवून दिले की निवडणुकीच्या राजकारणात कधी काय होईल काही सांगता येत नाही। कारण 2017 साली कणकवली नगरपालिकेची निवडणूक खूपच अटीतटीची झाली होती आणि त्यावेळी भाजपच्या चिन्हावर लढणारे संदेश पारकर आणि स्वाभिमान पक्षाचे समीर नलावडे यांच्यात जोरदार लढत झाली होती। निकाल आला तेव्हा पारकर केवळ 34 मतांनी हरले आणि इतक्या कमी फरकाने झालेला पराभव त्यांच्या मनाला फार लागला होता। या पराभवानंतर पारकर हळूहळू राजकारणातून बाजूला पडले। पुढे 2024च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना अपयश आलं। त्यामुळे पारकर यांचं राजकारण संपलं अशी चर्चा कणकवली आणि कोकणात सुरू झाली। पण म्हणतात ना, राजकारणात कुणीच कायमचं संपत नाही। तब्बल 9 वर्षांनी परिस्थिती बदलली, समीकरणं बदलली। एकेकाळी ज्यांच्याशी संघर्ष होता त्याच राणे कुटुंबातील निलेश राणेंची साथ पारकरांना मिळाली। शहर विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा मैदानात उडी घेतली आणि थेट आपल्या जुन्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या समीर नलावडेंना आव्हान दिलं। यावेळी चित्र पूर्णपणे बदललं होतं। 2017 मध्ये 34 मतांनी हरलेले संदेश पारकर हे 2025 मध्ये तब्बल 145 मतांनी जिंकले। म्हणजेच जुन्या पराभवाचा त्यांनी सव्याज वचपा काढला असं म्हटलं गेलं। आणि निकाल जाहीर होताच कणकवलीत जल्लोष साजरा झाला। यावर हा विजय माझा नसून कणकवलीकरांचा आहे। 2017ची जखम आज जनतेने भरून काढली असं पारकर यांनी म्हटलं। महत्त्वाचं म्हणजे संदेश पारकर हे 2003 मध्ये नगरपंचायत स्थापन झाल्यानंतरचे पहिले नगराध्यक्ष होते। तब्बल 15 वर्षांनी त्यांनी कणकवलीवर एकहाती सत्ता गाजवली होती। 2017 मध्ये आमदार नितेश राणेंनी समीर नलावडेंना पुढे करून पारकरांना पराभूत केलं होतं। पण आता 9 वर्षांनी पारकरांनी नितेश राणेंचाच त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का त्यांना दिलेला आहे। एकूण काय तर राजकारणात पराभव शेवट नसतो, योग्य वेळ आली तर कमबॅक हा थेट इतिहास घडवतो असं म्हणता येईल।